सोलापूर महापालिकेत विभाग वाटपामध्ये फेरबदल करण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनात कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने आयुक्त कार्यालयाने सुधारित विभाग वाटप आदेश जारी केला आहे। आयुक्तांच्या नियंत्रण आणि पुनर्विलोकनाच्या अधीन राहून विविध विभागांचं कामकाज संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं असून त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत। महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 69 अंतर्गत अधिकारांचा वापर करून हा सुधारित विभाग वाटप आदेश जारी केला आहे। यापूर्वी 16 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या विभाग वाटप आदेशाचं पुनर्विलोकन करून नवीन आदेश काढण्यात आला आहे। या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे नियंत्रण अधिकारी म्हणून अनेक महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यामध्ये आरोग्य विभाग, मलेरिया विभाग, भूमी आणि मालमत्ता कार्यालय, अभिलेखपाल कार्यालय, सुरक्षा विभाग, नगर सचिव कार्यालय, विधी सल्लागार कार्यालय तसंच क्षेत्रीय विभागीय कार्यालय क्रमांक 7 यांचा समावेश आहे। महापालिका प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात समन्वय वाढवणं, विभागनिहाय जबाबदाऱ्या स्पष्ट करणं आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा उपलब्ध करून देणं हा या फेरबदलामागील मुख्य उद्देश असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। या नव्या विभाग वाटपामुळे विविध विभागांमधील कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून प्रशासनिक निर्णय प्रक्रियेतही सुसूत्रता येणार आहे। महापालिकेच्या आगामी विकास कामे, आरोग्य सेवा आणि नागरी सुविधांच्या अंमलबजावणीत या फेरबदलाचा सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। दरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे शहर नगर अभियंता नागरी कामे, सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय, पाणी पुरवठा व जलनिस्सारण, निवडणूक आणि जनगणना कार्यालय, विद्युत विभाग तसंच विभागीय कार्यालय क्रमांक 1 यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे। उपायुक्त सोनाली यादव यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, कर आकारणी विभाग, कामगार व जनता संपर्क कार्यालय, महिला व बालकल्याण विभाग, समाज विकास विभाग तसंच विभागीय कार्यालय क्रमांक 6 यांचं नियंत्रण राहणार आहे। सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन, उद्यान विभाग, पर्यावरण संवर्धन विभाग आणि विभागीय कार्यालय क्रमांक 3 यांची जबाबदारी देण्यात आली आहे। सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्याकडे सामान्य प्रशासन, निवडणूक व जनगणना कार्यालय, क्रीडा कार्यालय, अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग तसंच विभागीय कार्यालय क्रमांक 5 यांचा कार्यभार राहणार आहे। सहाय्यक आयुक्त मनीषा मगर यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, भूमी व मालमत्ता कार्यालय, संगणक विभाग आणि विभागीय कार्यालय क्रमांक 2 यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर यांच्याकडे विभागीय कार्यालय क्रमांक 4 तसंच शिक्षण विभाग आणि महापालिकेच्या इयत्ता 1 ते 8वी पर्यंतच्या शाळांचं नियंत्रण राहणार आहे।